मी ॲडव्होकेट गौरव बोर्डे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता राहता आणि गेली 4 वर्षापासून अथक प्रयत्नाने गोल्डन क्रिकेट अकॅडमी हे छोट्या जे वृक्ष होतं ते आता वटवृक्षात रूपांतर होत आहे। आणि कुठेतरी क्रिकेट हे म्हटलं तर आज जर पाहिलं क्रिकेटचं जुनून छोटासा वैभव सुद्धा सूर्यवंशी सुद्धा आज कुठल्या कुठे निघून गेलाय, छोटी मुलं सुद्धा रेकॉर्ड करीत आहे। तर कुठेतरी आम्हाला तर वाटलं की आपल्या शिर्डी सारख्या ठिकाणातून कुठेतरी चांगले हिरे आहे पण त्यांना ट्रॅक भेटावा आणि त्या ट्रॅक भेटवण्यासाठी दिवस रात्र करून एक ओपन मॅच जे मैदान आहे ते भेटण्यासाठी शिर्डी सारख्या साईचरणी प्रार्थना केली आणि साईचरणी साईबाबांनी ती प्रार्थना स्वीकारली आणि आज मोठ्या ग्राउंडचं रूपांतर आज तुम्ही पाहत आहे। आणि मी थँक्स करेन सूर्यदादा विखे पाटील व बाकीच्या ग्रामस्थांना, सरपंच आहे नांदुरकीचे अध्यक्ष, नगराध्यक्ष, अध्यक्ष सगळेच जेवढे आले सगळ्यांनी सपोर्ट केला, कारण की अशा कामाला सपोर्ट करणं कुठेतरी कमी पडतं। पण आज जर उत्साह जर पाहिला तर नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे उत्साह दिला। 70 ते 80 मुलं आज एवढ्या महिन्यात आपल्याकडे आलेले आहेत आणि इथून पुढे सगळ्यांनाच आपण प्रयत्न करणार की कुठे त्यांना स्पोर्ट्स मध्ये भेटावं। आणि मी सगळ्या आणि ओएस चॅनलला मी सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी आलं आणि खरं बघायला अशी बातमी कोणी स्पोर्ट्सची दाखवित नाही आणि कधीतरी निगेटिव्ह बातम्या राहतात, पण ही एक पॉझिटिव्ह बातमी आज ओएस न्यूजने दाखवली। त्यांचं मी गोल्डन क्रिकेट अकॅडमी मी धन्यवाद मानते। गोल्डन क्रिकेट अकॅडमी हे जे ठिकाण आहे ते जे आपलं साई निर्माण जे कॉलेज आहे त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला ते मोठं ग्राउंड आहे। तर तुम्ही लोकेशन आले तर तुम्ही ते लोकेशन टाकलं तरी येणार आणि प्रत्येकाला आपण जे गोरगरीब असेल त्याचा सुद्धा आपण विचार करू। असं नाही का सगळ्यांतूनच कोणत्याही गरिबीतून कोण माणूस कोणता पुढे जाईल आपला त्याचा प्रयत्न राहील। तरी सगळ्यांना विनंती करेल की ज्या मुलांना उत्साह असेल त्यांनी यावं आणि निश्चितच लाभ घ्यावा ही विनंती। दिनेश लाड सर यांच्याकडे प्रॅक्टिस करीत आहे तर त्यांचा सुद्धा सत्कार आपण दादाच्या हस्ते करीत आहोत। त्यानंतर काय दादा ते करत आहेत आणि त्यानंतर त्याची निवड झालेली अंडर 16 साठी तर त्याचाही सत्कार दादा त्या ठिकाणी आहे।